नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर संध्याकाळची वेळ आहे. माऊ ट्युशनमधून घरी आली होती नुकतीच आणि लहान मुलांना कसं घरी आल्यानंतर काहीतरी खायचं असतं, भूक लागलेली असते भरपूर आणि तिला आज काही स्नॅक्स वगैरे खायची इच्छा नव्हती. तर तिला वॉटरमेलन हवं होतं आणि मग ती मला बोलली की मम्मा तुम्हाला पीसेसमध्ये वॉटरमेलन कापून दे. तर तिच्यासाठीची तयारी सुरू होती. हल्ली उष्णतेचं प्रमाण एवढं वाढलं आहे ना की वॉटरमेलनसारखी फळं मी घरी आणून ठेवते ज्यामध्ये जास्त प्रमाणात पाण्याचा समावेश असतो आणि माऊला भरपूर आवडतं वॉटरमेलन. त्यामुळे मग तिला कधीही खायचं असेल तर पीसेसमध्ये मी कट करून ठेवते फ्रीजमध्ये. त्यानंतर लागले मी माझ्या कामाला. ते म्हणजे माझ्याकडे एक गुलाबाचं फूल होतं. तर त्या गुलाबाचे फुलाचे पेटल्स मी पाण्यामध्ये उकळायला अशा प्रकारे ठेवले कारण मला रोज वॉटर तयार करायचं होतं. विकतचं रोज वॉटर आधी वापरायचे मी, पण हल्ली मी स्वतःच घरी तयार करते. तर माझं रोज वॉटर रेडी होत होतं. तेवढ्या वेळामध्ये मी म्हटलं किचन ओटा जरा क्लीन करून घेऊया कारण दुपारची भांडी होती पडलेली. खरं तर दुपारीच कधी कधी घासून घेते मी, पण दुपारी पाण्याचा फोर्स आहे ना खूप कमी असतो आणि मग ते एकदम स्लो पाण्याच्या फोर्समध्ये भांडी पण घासायला वेळ जास्त लागतो आणि कष्ट पण जास्त लागतात. तर मग म्हणून मी काय करते, सगळी भांडी गोळा करून ठेवते आणि संध्याकाळी जेव्हा पाणी येतं ना तेव्हा फास्ट फ्लोमध्ये पाणी जोरात असतं आणि भांडी पण पटापट घासून होतात. तर माझा हा पाण्याचा तांब्या बघा मी किती स्वच्छ घासलेला आहे. याला सारखंच घासायला लागतं नाही तर लगेच काळा पडतो. तर मी जी कोथिंबीर आणलेली होती योगा क्लासून येताना ती म्हटलं साफ करून ठेवूया. मी काय करते, कोथिंबीर आणली की लगेच साफ करून ठेवते कारण कधी कधी असं होतं नंतर करू आणि मग नंतर करण्याच्या गडबडीत राहूनच जाते आणि फ्रीजमध्ये कधी कधी तशीच सुकूनसुद्धा जाते. त्यामुळे मग मी ती आणलेली कोथिंबीर वरच ठेवली आणि म्हटलं आधी आपण क्लीन करून ठेवूया. तर ह्या कोथिंबीरीचे मी 2 भाग करणार आहे. 2 भाग यासाठी की यातली जी काही कोथिंबीर आहे ती मी बारीक पीसेसमध्ये अशी कट करून ठेवणार आहे कारण कधी कधी आपल्या डाळीला वगैरे वरतून अशी स्प्रिंकल करण्यासाठी एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर लागते. तर त्यासाठी मी बारीक कापून ठेवणार आहे आणि दुसरा भाग ही अशीच अखंड ठेवणार आहे म्हणजे वाटण वगैरे तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये वगैरे आपल्याला अशी अखंड कोथिंबीर लागते. तर त्यासाठी खरं तर काळ्या मसाल्यांच्या जेव्हा भाज्या आपण बनवतो किंवा मटण चिकन वगैरे बनवतो ना तेव्हा ह्या ज्या कोथिंबीरीच्या काड्या असतात ना त्यामुळे खूप टेस्ट येते त्या वाटणाला आणि भाजीला सुद्धा. तर ह्या काड्या वगैरे कधी कधी माझ्या माहेरी माझी आई फेकायची नाही. तर मी तिला विचारायची तू का फेकत नाही, तर ती बोलते जेव्हा आपण मटण बनवू ना तेव्हा हे काड्यांचं मटण खूप भारी होतं, खूप टेस्ट येते म्हणजे मटणाला. तर पण मी नाही ठेवलं त्या काड्या कारण सध्या मी काही नॉनव्हेज खात नाही आहे आणि जेव्हा बनवते तेव्हा काड्या टाकलेलं तर कोणाला आवडेल की नाही काय माहिती घरामध्ये. तर बघा मी आता कोथिंबीर अशी बारीक चिरून ती डब्यामध्ये भरून ठेवत आहे आणि हा डबा खरंच खूप कामाचा आहे. मी मिशोवरून घेतला होता, एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं पण होतं. ह्या डब्याचा रिव्ह्यूसुद्धा मी केला होता. तर खूप भारी आहे. एकच डबा घ्यायचा आणि आपल्याला सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. कधी कधी टोमॅटोसुद्धा आपल्याला जास्त हवा नसतो म्हणजे कमी हवा असतो तर आपण अर्धा कापून अर्धा उरलेला ठेवतो तर तो सुद्धा ह्या डब्यामध्ये ठेवू शकतो आपण. त्यानंतर अर्धा उरलेला लिंबू अद्रक असं सगळंच ह्या डब्यामध्ये व्यवस्थित बसतं. त्यामुळे मला तर खूप कामाचा वाटतो हा डबा. एकच डबा घ्या आणि सगळा स्वयंपाक आपला एकाच वेळेला होतो. तर आजची मी तुम्हाला जी रेसिपी सांगणार आहे ती खूप स्पेशल आहे आणि खूप इझी आहे आणि खूप हेल्दी आहे. तर मी फटाफट तुम्हाला रेसिपी सांगते. तर तुम्ही लापशीबद्दल तर ऐकलंच असेल. लापशी आपल्या गावाकडे वगैरे म्हणजे दलिया जे इकडे मुंबईमध्ये दलिया जे बोलतात ना त्याला गावाकडे लापशी बोलतात किंवा शुद्ध मराठीमध्ये सुद्धा लापशीच बोलत असतील असं मला वाटतं. आता मी म्हणजे मला कन्फर्म माहीत नाही आहे. जर कोणाला माहिती असेल कन्फर्म शब्द तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. तर लापशी आणि मुगाची जी डाळ असते ना सालावाली मुगाची डाळ, ग्रीन कलरची हिरव्या कलरची मुगाची डाळ, तर हे दोन्ही पदार्थ मिक्स करून मी आज खिचडी करणार आहे म्हणजे लापशीची दलियाची खिचडी करणार आहे. तर कसं आहे ना ही खिचडी खूप हेल्दी असते आणि जेव्हा संध्याकाळच्या वेळेला आपलं एकदम पोट एकदम फुल असेल आणि खूप काही जास्त खायची इच्छा नसेल आणि लाईट असं काहीतरी बनवावं पण आपल्याला भात नको आहे, भाताची खिचडी नको आहे, तेव्हा हा ऑप्शन एकदम बेस्ट असतो. तर काय झालं ना की मी दुपारी भरपूर स्वयंपाक केलेला होता आणि तो तसाच होता, जास्त काही संपला नाही तो स्वयंपाक. तर जेव्हा जेव्हा संध्याकाळी मग मला ते सकाळचा स्वयंपाक खायचा कंटाळा येतो किंवा संध्याकाळी असं काहीतरी लाईट खावंसं वाटतं तेव्हा मी हा ऑप्शन करते. तर काही नाही, आपल्या नेहमीसारखंच टोमॅटो आणि हिरवी मिरची लसूण आलं नाही टाकलं तरी चालेल, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे व्यवस्थित फ्राय करून तेलामध्ये हिंग जिरं मोहरी सगळं टाकून थोडेसे मसाले हळद मीठ वगैरे टाकून कुकरमध्ये ही दलियाची खिचडी शिजवायची आहे. साधारण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये एकदम छान शिजते. तर
इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत माझं जे रोज वॉटर आहे DIY ते रेडी झालं होतं, म्हणजे मी थंड करायला ठेवलं होतं ते. तर ते मी आता ह्या रोज वॉटरच्या बॉटलमध्ये भरून ठेवते आहे आणि ही बॉटल नेहमी फ्रीजमध्येच ठेवायची आहे, नाहीतर बाहेर ठेवल्यावर हे रोज वॉटर खराबसुद्धा होऊ शकतं, कारण बाहेर उष्णता खूप जास्त आहे. तर तुम्ही बघितलं आधीसुद्धा तयार केलेलं रोज वॉटर यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे की DIY टोनर कसं तयार करायचं आहे. जसं मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी स्वतः तयार करते टोनर, आणि त्यासाठी जे काही प्रोडक्ट्स मी वापरते ते मी तुम्हाला आता वन बाय वन दाखवते. तर थोडंसं टोनर माझं आधीच ह्या स्प्रे बॉटलमध्ये आहे, तर ते मी त्यामध्येच मी तुम्हाला ॲड करून दाखवणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला लागणार आहे एक स्प्रे बॉटल. ती तुम्हाला कोणत्याही ब्युटी शॉपमध्ये मिळून जाईल. तर सर्वात आधी आपण यामध्ये टाकलेलं आहे आपले DIY रोज वॉटर, जे आपण घरी तयार केलं ते. आणि मग त्यानंतर हे जे आयुरचं टोनर आहे रोज वॉटरचं, ते मी थोडंसं टाकलेलं आहे. आणि हे सगळे प्रोडक्ट्स मी अंदाजेच टाकते आहे. त्यानंतर हे ॲलोवेरा जेल आहे, ते सुद्धा मी यामध्ये टाकत आहे. तर तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे अंदाजे सर्व टाकते आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अंदाजे हे प्रोडक्ट्स यूज करून सुद्धा टोनर बनवू शकता. याचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे किंवा काहीही प्रॉब्लेम आपल्या स्किनवर होत नाही, कारण हे सगळे नॅचरल प्रोडक्ट्स आहे. तर हे ॲलोवेरा जेल पतंजलीचं आहे आणि मला पतंजलीचंच खूप आवडतं. त्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमुळे आपल्या स्किनवर खूप छान अशी चमक येते, ग्लो येतो स्किनवर. तर मी इथे साधारण 2 कॅप्सूल्स टाकत आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या. 2 बस होतील एवढ्या एक बॉटल टोनरसाठी. हे टोनर कसं बनवायचं हे सुद्धा मी यूट्यूबवरच बघितलं होतं, पण खूप वर्षांपूर्वी बघितलं होतं आणि तेव्हापासून मी हे टोनर असंच घरच्या घरी बनवते आणि ह्याचा खूप छान रिझल्ट मला मिळालेला आहे. त्यानंतर हे मेन इन्ग्रेडियंट आपलं जे आहे ते आहे ग्लिसरीन. ग्लिसरीनमुळे सुद्धा आपल्या स्किनवर शाईन येते आणि आपली स्किन हेल्दी राहते. तुम्ही हायलोरॉनिक ॲसिडचं नाव ऐकलं असेल, तर त्याप्रमाणेच काम ग्लिसरीन करत असतं. तर मी साधारण अर्धा चमचा, जवळजवळ म्हणजे हा चमचा छोटा आहे म्हणून मी अर्धा चमचा बोलते, अर्धा चमचा ग्लिसरीन यामध्ये टाकलेला आहे. तर ह्या सर्व इन्ग्रेडियंटमुळे आपलं जे टोनर आहे ते बेस्ट टोनर बनणार आहे. हेच टोनर तुम्ही जर दुकानात घ्यायला गेले तर सेम इन्ग्रेडियंट असतात, त्यामध्ये सुद्धा काही वेगळं काही नसतं. पण साधारण 300च्या पुढेच सुरुवात होते ह्या सर्व टोनरची, आणि एवढंच ml बॉटलची सुरुवात 300 पासून होते. तर खूप महाग असतात टोनर. तर अशा प्रकारे शेवटी आपण बॉटल व्यवस्थित हलवून घेणार आहोत, कारण आपण जे काही इन्ग्रेडियंट यामध्ये टाकलेले आहेत ते सर्व एकजीव होणं महत्त्वाचं आहे. तर एकदा ते एकजीव झाले की त्यानंतर ते आपले रिझल्ट द्यायला सुरुवात करतात. तर तुम्ही हे टोनर कधीही जेव्हा तुम्ही फेस वॉश करता दिवसभरामध्ये, सकाळी उठल्या वापरू शकता, त्यानंतर दुपारी झोपेतून उठल्यावर, किंवा जेव्हा तुम्ही फेस वॉश करता त्याच्यानंतर तुम्हाला हे टोनर यूज करायचं आहे. रात्री झोपताना सुद्धा तुम्ही लावू शकता. टोनर म्हणजे आपले स्किन टोन यामुळे खूप एनहान्स होतो आणि मला तर यामुळे खूपच फरक जाणवला आहे. चला तर आपला कुकर थंड झालेला आहे, पटापट बघून घेऊया आपली दलियाची खिचडी कशी झाली आहे ते. तर मला थोडंसं पाणी कमी झालं असं वाटते, कारण मला पातळ खिचडी हवी होती, पण थोडंसं घट्टच झाल्यासारखी वाटते. मग ठीक आहे, तरी बघूया कशी लागते ते. ही खिचडी पातळ व्हावी म्हणून मी आधी थोडा वेळ 15 ते 20 मिनिटं ना भिजत टाकले होते हे दलिया आणि मूग जी आहे ते. पण तरीसुद्धा एवढी काही पातळ झाली नाही आहे, पण ठीक आहे, दिसते तर खूप छान. तर बघूया आता टेस्ट करून कशी लागते. जर आपल्याला हेल्दी ऑप्शन मिळत असेल तो पण टेस्टी, तर मग खायला काय हरकत नाही आहे असं मला वाटतं. तर संध्याकाळचे जवळजवळ 8-8:30 वाजलेले आहेत आणि माझी जेवणाची वेळ झालेली आहे. म्हटलं चला टेस्ट करून बघूया, आणि खरंच खूप छान टेस्ट लागत होती. एकदम हॉटेलमध्ये दाल खिचडी असते ना, एकदम तशीच टेस्ट लागत होती. जर वरतून मी तडका दिला असता ना दाल खिचडीचा, तर सेम टेस्ट लागली असती. त्यामुळे तुम्हाला पण जर कधी असा हेल्दी ऑप्शन टेस्ट करायचा असेल तर तुम्ही नक्की दलियाची खिचडी बनवून बघा, आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग आता व्हिडिओला एंड करते. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय.